नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका गुप्त कहाणीबद्दल ज्याने पाकिस्तानच्या फौज आणि अमेरिका अणुबॉम्ब या तिन्हीचं नातं उघड केलं आहे. अलीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर तणाव वाढलेला आपण पाहिला. आता त्याच वेळी एक नाव चर्चेत आलं, हे नूर खान एअरबेस पाकिस्तानातलं. भारतानं जेव्हा हा एअरबेस टार्गेट केला तेव्हा अमेरिका अचानक पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला. पण प्रश्न असा, नूर खान बेस इतका महत्त्वाचा का आहे? काय अमेरिकेचे अणुबॉम्ब तिथं साठवले आहेत का? CIA एजंटचा खुलासा. अमेरिकेच्या गुप्तचर संस्था CIA मधले एक माजी अधिकारी जॉन किरियाको यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत थेट सांगितलं आहे की आम्ही परवेज मुशर्रफला विकत घेतलं होतं आणि पाकिस्तानच्या अणुबॉम्बवर आमचं नियंत्रण मिळवलं होतं. म्हणजे बॉम्ब पाकिस्तानचे, पण परवानगी अमेरिकेची. बिन अमेरिकेच्या आदेशाशिवाय तो बॉम्ब उडवला जाणार नाही. परवेज मुशर्रफची कथा. परवेज मुशर्रफ पाकिस्तानचा सैन्य हुकुमशाह. नवाज शरीफ यांनी त्यांना आर्मी चीफ बनवलं, पण नंतर मुशर्रफ नवाज शरीफचा पलटवार केला. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची लाहोर बस यात्रा झाली. दोन्ही देशामध्ये थोडी दोस्ती निर्माण झाली होती, पण मुशर्रफला ही शांतता नको होती. त्यांनी कारगिल युद्ध छेडलं आणि पाकिस्तानचा पराभव झाला. यानंतर नवाज शरीफ यांच्यावर नाराज झाले आणि मुशर्रफने सैन्याच्या जोरावर नवाज शरीफचा तख्तापलट केला आणि स्वतः सत्तेत आला आणि हुकुमशाह बनला. 9/11 डील विथ अमेरिका. 2001 मध्ये अमेरिकेवर 9/11 हल्ला झाला. अमेरिका अफगाणिस्तानवर हल्ल्याची तयारी करत होती आणि मुशर्रफ भारताची युद्ध टाळू इच्छित होता. दोघांची गरज एकत्र आली आणि अमेरिकेची अट होती, आम्हाला तुमचं भूभाग वापरू द्या आणि तुमच्या अनुभवावर आमचं नियंत्रण द्या. मुशर्रफनं मान्य केलं आणि अमेरिकेने त्याला मोठ्या रकमेत खरेदी केलं आणि पाकिस्तानच्या न्यूक्लिअर सिस्टीमवर नियंत्रण मिळवलं. हाच तो जॉन किरियाको ज्याने CIAच्या गुप्त कारवाया उघड केल्या. त्याने सांगितलं, परवेज मुशर्रफला आम्ही पैशात विकत घेतलं, त्याच्या बदल्यात आम्ही त्याला भारताच्या हल्ल्यापासून वाचवलं. त्यामुळे 2001 नंतर पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या लष्करी हालचालींना गुप्त परवानगी मिळाली आणि नंतर नूर खान बेस अमेरिकेच्या हाताखाली आला. आताची परिस्थिती असीम मुनीर आणि ट्रम्प. आज इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करत आहे. त्यावेळी जॉर्ज W. बुश होते, आता आज डोनाल्ड ट्रम्प आहेत. त्यावेळी परवेज मुशर्रफ होता, आज आसिफ मुनीर आहे. त्यावेळी नवाज शरीफ होते, आज त्याचा भाऊ शहबाज शरीफ आहे. अगदी तीच स्क्रिप्ट पुन्हा वाचली जात आहे. ट्रम्प आणि आसिफ मुनीर यांच्यातील मधुर नातं म्हणजेच जुन्या डीलचं नवं रूप आहे का? भारताची भूमिका. जेव्हा भारतानं नूर खान बेस टार्गेट केलं तेव्हा अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणा हल्ल्या, कारण त्या बेसमध्ये काही गुप्त अमेरिका मालमत्ता होती आणि मग अमेरिका लगेच मध्यस्थी बनली. भारत पाकिस्तानमध्ये सीजफायर करून घेतलं. निष्कर्ष आणि विचार. तर मग प्रश्न असा, पाकिस्तानचे अणुबॉम्ब खरंच पाकिस्तानचे आहेत का, की अमेरिकेच्या नियंत्रणात आहेत? आणि जर भारताने अशा ठिकाणावर अटॅक केला तर अमेरिका इतकी अस्वस्थ होते? ही कहाणी केवळ पाकिस्तानच्या हुकुमशहाची नाही, तर ती आहे जागतिक राजकारणातलं गुप्त सत्य. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अमेरिका खरंच पाकिस्तानच्या अण्वस्त्रावर नियंत्रण ठेवते का? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.